हो. होतात ना. हे काय हे पहा, आता आता ती मांजरेकरांनी मुलाखत किती तारखेला घेतली मला माहिती नाही, आधीची का आताची हे मला माहिती नाही. पण ठीक आहे, आता ती आलं असेल बाहेर म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली म्हणून ही विषय व्हावा किंवा न व्हावा असं मला वाटत नाही. मला वाटतं याच्यासाठी दोघांनाही बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे, योग्य यंत्रणा आहे, अनेक गोष्टी, अनेक लोक आहेत दोघांच्या बरोबर हे करणारे, समन्वय साधणारे असू शकते. हे जे यावेळी आले ती खेळी तर नाही असं तुम्हाला वाटतो का? बघा, सरळ त्यांनी खरंच मुक्तहस्तपणे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे टाळी मागितले, टाळी मला वाटतं मी याविषयी बोललो की ज्याच्या वेळेस उद्धवजींनी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला, ते पाऊल अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे ना. मी 19चं सांगितलं, 24चं सांगितलं, त्याच्या आधी ते साईडला वेगवेगळ्या भूमिका घेत असताना सांगितलं की उद्धवजींच्या पावलात अडथळा टाकण्याचं काम तर केलेलंच आहे ना, अनेक वेळेस केलेलंच आहे. आणि मग एवढे अडथळे, मग जर असं करायचं तर माणूस प्रत्येक वेळेस एखादं सकारात्मक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो, परंतु इथं सकारात्मक पाऊल आम्हाला तरी कुठे दिसलेलं नाही आतापर्यंत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक नवीन खेळी असं तुम्हाला वाटतं? हे पण महापालिका कधी होईल न होईल माहिती नाही, कारण आता कोर्टामध्ये अजून सगळ्या गोष्टी आहे आणि या सगळ्या चर्चा मी पुन्हा पुन्हा सांगतो की वारंवार होत असतात, निवडणुकीच्या तोंडावर जास्त होत असतात. आता पुन्हा त्या चर्चेला तोंड फुटलेलं, एवढंच नाही म्हणत. राज ठाकरे एकनाथ शिंदेना भेटले, आता त्यांनी प्रसार माध्यमातून का होईना उद्धव ठाकरेंना पुन्हा साथ घातली. अशा राजकीय चर्चा आहे की राज ठाकरेंनी एक भूमिका घेतलेली की राज्यातल्या विषयासाठी